मला इतकी लाज वाटते आहे आयुष्यात. पहिल्यांदा किमान ह्या पॉडकास्टच्या निमित्तानं तरी परत एकदा मला सांगावं असं वाटतं की माझा पुण्याशी काहीही संबंध नाही. मी पुणेरी लोकांबरोबर, पण काय पुणेकरांना त्यांच्याच भाषेत सांगितल्याशिवाय ते नाही होत. आणि एका सिनियर लेखकाने घेतला, त्यात त्यांनी मला सांगितले की अजून तुझं कोल्हापुरी हेल आहे रे. मला असं झालं की आता आहे मग काय करायचं आता. मग पोलिसांनी चोराला पकडलं तर पोलिसांचं कौतुक करण्यासारखं काय, त्यांचं कामच आहे ते. खरं म्हणजे पुणेरी ऍक्सेंट म्हणजे प्रमाण भाषा नव्हे. जेव्हा त्यांना कळलं तेव्हा पहिला जाऊन ते नतमस्तक होऊन त्यांनी पाय धरले आणि आयुष्यभर अमिताभ बच्चननी निळूभाऊंचे पाय धरलेले आहेत. काय आता माझ्याबद्दल बदनामच आहे का मी. आघात असं दाबायचे शब्द असे की ते कोल्हापुरी होतं. आणि तुला सांगतो मी असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे चांगले नट नाहीत. असे अनेक चांगले नट आहेत जे सेलिब्रिटी नाही आहेत. 10 वर्षापूर्वी मला जे पैसे मिळत होते तेच पैसे ते हिंदीसाठी सांगतायत वगैरे. इतके नगण्य पैसे, नगण्य. अमित साधला असं झालं की सर आप वो लाईन, माझं असं म्हणत होतं की तू कर रे बाबा, तुझं कर ना प्लीज. आणि काही नटांचं काय असतं, त्या नटांना नट म्हणून मॅनेज करणं जेवढं तापदायक असेल, ह्याच्याकडनं अभिनय कधी करून घेणार.